आज मी सकाळी 5 वाजता उठले होते. स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, डबा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मी हे आसन करायला घेतले. याला मलासन म्हणतात. या आसनामुळे आपलं पोट साफ होतं, आपली पचनसंस्था सुधारते, ओटीपोट सुधारतं, आपल्या शरीराचा जो खालचा भाग आहे त्याला बळकटी मिळते आणि मानसिक स्थिरता लाभते. इतके ह्या आसनाचे फायदे आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करा सकाळी कोमट पाणी पिताना. त्यानंतर माझं मी सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत माझ्या तिन्ही मुली उठल्या होत्या. ह्या उठल्या की माझी जी तारेवरची कसरत आहे ना, त्या शाळेत जाईपर्यंत ही सुरूच राहते. त्यांचं मला पटपट सगळं आवरावं लागतं. उशीर झाला तर त्यांची खूप चिडचिड होते. त्यामुळे मी इथे राया आणि जिजाला अंघोळ घालून घेतली. तोपर्यंत त्यांना कपडे घालायला लागले आणि राजवीला पाणी गरम करून दिलं, म्हणजे तिचं ती अंघोळ करते. तिची अंघोळ होईपर्यंत मी इथे जी बेडशीट आहे ती चेंज करून घेतली, कारण मला 2 ते 3 दिवसाला का होईना बेडशीट ही चेंज करावीच लागते. कारखाना असल्यामुळे कारखान्याच्या काळजीमुळे बेडशीट बऱ्याच खराब होतात आणि मुली पण बेडशीटवर नसतात. त्यामुळे बेडशीट वगैरे आवरून झाल्यानंतर मी माझ्या मुलींचं तयारी करायला घेतली. त्यांनी त्यांचे कपडे घातले होते. मग केस विंचरणे, टाय घालणे हे सगळं मला करावं लागतं आणि त्यांना त्यांचा वेळ हा द्यावाच लागतो, नाहीतर त्यांची खूप चिडचिड होते. आणि कसं असतं, मुली असू दे नाहीतर मुलगा असू दे, त्यांच्याबरोबर त्यांच्यानुसार वागलं ना, त्यांच्या मनानुसार वागलं की त्या खूप खुश असतात, खूप हॅप्पी असतात. आणि तसं मला त्यांची काळजी घ्यावी लागते. अशा पद्धतीने मी माझ्या मुलींची केअर करते, त्यांची काळजी घेते, त्यांच्याबरोबर थोडाफार का होईना हा वेळ घालवते. त्यानंतर त्यांचा टिफिन पॅक केला. तोपर्यंत राजवी तिचं सगळं आवरून आली. तिला फक्त मला केस विंचून हेअरबँड लावावा लागतो. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या बॉटल भरल्या. मी त्यांना जेवायला दिलं. तोपर्यंत इथे 8:45 झाले होते. थोडासा वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी बाकीची कामं आवरून घेते. चला, आजच्या पुरतं एवढंच होतं.